परमेश्वरा, काय विचित्र होऊन बसलंय हे. त्याला तर राजवाडे 4 दिवस नाही आहेत. या 4 दिवसात घराचं रक्षण कर रे बाबा. आणि राजवाड्यांचा प्रवास सुखरूप होऊ दे. त्यांना नीट ठेव. त्यांच्याशिवाय 4 दिवस अवघडच जाणार आहेत. स्वानंदी मॅडम, तुम्ही झोपला नाही आत रात्रभर. हे बघा, इतका विचार करू नका. मी तुम्हाला सांगितलं ना काल, मी येईपर्यंत थांबा, सगळं नीट होईल. तुम्ही खरं तर जागेच होतात. तुमची झोप नाही झाली आहे. असो, मी फ्लाईटमध्ये झोप काढ. पण तुम्ही ना प्लीज स्वतःला त्रास नका करून घेऊ. मी आलो की सगळं गुंता सोडूया आपण. तुम्ही आता 4 दिवसांनी येणार म्हणजे तुम्ही गुरुवारी रात्री याल का शुक्रवारी सकाळी? म्हणजे स्वानंदी मॅडम, फ्लाईटची वेळ बघून मी सांगतो. अजून कन्फर्म झाले नाहीये. कन्फर्म झाले की सांगतो. फोन करा. तुम्ही करा. मला माहिती आहे तुमचंही अर्धलक्ष इथेच लागून राहणार आहे. सगळं झालंय त्यानंतर, पण मी आहे. मी सांभाळेन इथे सगळं. पण तुम्ही फक्त कामाकडे लक्ष द्या आता 4 दिवस. आपण आल्यावर दोघं मिळून नीट करू सगळं. आणि तुमच्या डोक्यात खूप विचार चालू आहे. इतके विचार चालू असताना शांत चित्ताने काम करा. हो. तुम्हाला दुखापत करून घेऊ नका. नाही, काहीतरी वेड्यासारखं खाऊ नका. तिथे थोडं सांभाळा. जागरण करू नका. आणि पाणी पाणी प्या भरपूर. इथे उष्णता. मी घेईन काळजी स्वानंदी मॅडम. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. आणि इथे काही विचित्र घडतंय असं जर तुम्हाला वाटलं तर त्या क्षणी मला फोन करा. मी कामात आहे, आता कसं फोन करून चालेल असा कुठलाही विचार मनात आणू नका. तुमचा फोन बघितल्यानंतर मी घेईन तुमचा फोन. हो, थँक्यू. काळजी घ्या. आणि लवकर परत या. येतो. बाय बाय. मी आता आजीला उठवत नाही. झोपली असेल ती. पण तिला सांगा मी सकाळी लवकर गेलो. हो हो हो, मी बोलेन. हॅपी जर्नी. मला उतरल्या उतरल्या कळवा. हां, कळतो. चिंगीवरच नाही, कुठल्याच बाईवर हात उगारायचा नाही हा परत. अंशू, स्वानंदी मॅडमला ढकलण्याची तुझी हिंमत कशी झाली रे? हसू नकोस. हसू नकोस. तू तू हसू नको. हसू नको. हसू नको. हसू नको. हसू हसू नको. तू हसू नकोस. तू हसलीस ना म्हणून त्रास होतोय मला. अजिबात हसायचं नाही. कसं थांबवू तुझं हे हसणं? कसं थांबवू तुझं हे हसणं? तू अशी नाही संपणार. तुला संपवण्यासाठी एक खास हत्यार आहे माझ्याकडे. अंशू,
केलंस हे मॉम? का आग विझवलीस ही? इथे माझ्या मनात आग लागली आहे त्याचं काय? आतल्यात जळतोय मी, ती कोण विझवणार? अरे पण ह्या नादात घराला आग लागली असती ना. मला लागू दे. मला किती त्रास होतोय दिसतंय तुला? त्रास? आणि मला इतकी वर्ष किती त्रास झालाय हे तुला माहितीये का? कारण तुला मी त्याची हवा पण लागू दिली नाही ना. त्रास काय असतो ना मला विचार. जेव्हा एखाद्याला दुय्यम वागणूक मिळते ना तो त्रास काय असतो ते मला विचार. जेव्हा या खानदानात सुनेचा मान मिळत नाही ना तो त्रास काय असतो ते मला विचार. जेव्हा आपले खानदानी दागिने मोठ्या सुनेला जातात ना तो त्रास काय असतो ते मला विचार. त्रास काय असतो तुला काय कळणार? मग तू तरी का सण करतेस मग? हा चल आपण दोघे मिळून या घराला आग लावून टाकू. कोणी थांबवलं आपल्याला? सगळे जळून जातील यात आणि सगळे गेल्यानंतर हे आपलंच आहे ना. चल चल आपण पेटूया सगळं. काय ना मग घाबरतेस तू? तुला नाही जमणार आहे का? मी पेटवतो मग. अख्खं घर पेटवून टाकतोय मी. तू 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 टेन्शन घेऊ नकोस. मी पेटवतो सगळं घर. सगळे जळून खाक होतील मग. हा जळून नाही जाणार, पळून जातील सगळे आणि एकटाच जेलमध्ये सडशील तू. जागा हो अंशू. हा दिवस बघायसाठी तुला जन्म नव्हता दिला मी. अंशुमन साहेब, तुम्ही तर बोलले होते की तुम्ही माझ्यावर प्रेम करता. मग आता हे असं का वागताय? आपल्या बाळासाठी पण तुमचं मन वितळत नाहीये का? चिंगी खाली का बसलीस? उठ बरं. ते वर बस. बस हे घे. अगं तू अशी किती वेळ रडत बसणार आहे चिंगी? पास कर बरं आता. वहिनी मी रडू नाही तर काय करू सांगा ना. किती मोठी चूक करून बसले मी. तुम्ही मला सतत सांगत होतात की अंशुमन साहेबांपासून लांब राहा, पण मी त्यांच्या प्रेमात आंधळी झाले होते. तुम्ही इतक्यात चांगल्या मनाच्या आहात वहिनी आणि मी तुमच्याशी खोटं बोलत राहिले. तुम्ही खरंच मला माफ करा वहिनी. पाय नाही धरायचे. बस. वहिनी मला खरंच माझी चूक समजलीये, पण आता खूप उशीर झालाय. हो ना? असं नाहीये बाळा, फक्त तू रडलीस म्हणून गुंता सुटणार नाहीये ना. वहिनी तुम्ही ना मला त्या दिवशी थांबवायलाच नाही पाहिजे होतं. मी त्या दिवशीच मेले असते ना तर हा सगळा गुंता आपोआप सुटला असता. मी परत सांगते, असं अजिबात बोलायचं नाहीये. स्वतःचा जीव देणं हा कशावरचाही उपाय नसतो. आणि चिंगी तुला तुझ्या बाळाची शपथ आहे, परत हा विचार डोक्यात आणायचा नाही.